आई शो टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या इतके सिनेमे रिलीज होतात पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे रवी जाधव दिग्दर्शित बीपी. थोडं कन्फ्यूज झालात ना, पण तुमचं कन्फ्युजन दूर करणारे अमृता, सुबोध आणि सई, सगळ्यात तुमच्या तिघांचं IBN लोकमतमध्ये स्वागत. बीपी म्हटल्यावर माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे, तसं आमच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पण आहे. तर या बीपीचं काय आहे फुल फॉर्म ते एकदा तुम्हीच उलगडा. बालक आणि पालक यांच्यातला सुसंवाद असं मला वाटतं. याचा फुल फॉर्म आपण करूयात. याचा फुल फॉर्म आपल्याला आधी खूप वेगळा आपण केलेला आहे, पण मला असं वाटतं की हा सेक्स एज्युकेशन हा जो विषय आहे ना, तो खूप टॅबू मानला जातो आपल्याकडे. आणि तो दाबल्यामुळे मला असं वाटतं की ती नॅचरल उर्मी असते, ती दाबल्याने एक खूप घुसमट आहे आणि ती रोगट आहे आणि ती सगळीकडे पसरते आहे समाजात. तर मला असं वाटतं हा चित्रपट एका लाईट अंगाने या गोष्टीकडे बघून या भावनांची मैत्री कशी करू शकतो ते सर्व मुलांना शिकवेल अशी मला आशा वाटते. प्रश्न विचारणं हा मुलांचा स्वभाव आहे. बाबा, मी एक प्रश्न विचारू. गोमूत्र प्यायला तर काय होतं? त्या क्षणी अशी फणकन कानफडत वाजली. खाल्लं ना शेण. सुबोध, रवी बरोबर तुझा हा दुसरा सिनेमा आहे, तर सगळ्यात आधी रवी पुन्हा एकदा त्याच धाटणीचा सिनेमा घेऊन येईल की काय अशी सगळ्यांना शंका होती. पण तसं न करता लहान मुलांना घेऊन आणि त्याच्याबरोबर अर्थात तुम्ही सगळे कलाकार आहातच, तर तुझा पुन्हा त्याच्याबरोबर एक वेगळा अनुभव हा कसा वाटला? नाही, निश्चित चांगला आहे. कारण रवी हा असा दिग्दर्शक आहे की जो सातत्याने नवीन नवीन काहीतरी विषयांच्या शोधात असतो. त्याच्या या अगोदरचे दोन्ही चित्रपट असतील किंवा एक जाहिरात क्षेत्रातला खूप वर्षांचा अनुभव असेल किंवा जे स्कूलचे बॅकग्राऊंड असेल, पण मुळात एक तशा प्रकारचा कलाकार आणि तशा प्रकारच्या वातावरणात वाढल्यामुळे एक सातत्याने एखाद्या विषयाकडे वेगळ्या प्रकारे बघण्याची दृष्टी त्याच्याकडे आहे. आणि तो आणि महेश हे कॉम्बिनेशन खूप लकी आहे आणि काहीतरी चांगलं क्रिएटिव्हली घडण्याची प्रोसेस त्यांच्या दोघांमधून होत असते. त्यामुळे बालगंधर्वनंतर पुन्हा एकदा त्यांनी मला विचारलं. मला माहिती होतं की माझा रोल हा खूप छोटासा आहे. मेन गोष्ट आहे ती त्या मुलांवरची आहे. त्यामुळे ते नाकारणं किंवा स्वीकारणं ह्या मुद्द्यापेक्षा सुद्धा पुन्हा एकदा रविबरोबर काम करायला मिळत आहे याचा आनंद जास्त होता. आणि जसं आता अमृताने सांगितलं की म्हणजे सेक्स एज्युकेशनपेक्षा मी असं म्हणेन की ज्या गोष्टी तुम्ही लहान मुलांना किंवा त्या वयातल्या मुलांना नाही असं सांगता, तितक्याच त्या गोष्टी त्या करतात. म्हणजे जसं आपल्याला शाळेत असताना शिकवलं की पिस्टन जितका तुम्ही दाबता त्याच्या दुप्पट वेगाने तो वरती येतो. तर समाजात मग तो सेक्स एज्युकेशन असेल किंवा स्त्रीवरती होणारे अनेक अत्याचार असतील, तर इतकी वर्ष तुम्ही स्त्रीला किंवा खालच्या जातीतल्या लोकांना जितकं तुम्ही दाबलं आहे, तर ते कधी ना कधीतरी उफाळून वरती येणार आहे आणि तो ज्वालामुखी फुटणार आहे. तर सेक्स एज्युकेशन हा त्याच्यातला एक भाग आहे. म्हणजे जी गोष्ट माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत त्याच्याबरोबर आहे, त्याच गोष्टीला तुम्ही त्याच्यापासून दूर ठेवता आणि मग त्याला तुम्ही धर्माचा आणि कुठला तरी जातीचा आणि पंथाचा आणि आपल्या याच्यात ते बसत नाही, घरात बसत नाही, कुटुंबाच्या याच्यात बसत नाही म्हणून तुम्ही किती गोष्टींची कारणं सांगून तुम्ही त्या गोष्टीला लांब सरणार आहात. कारण त्याच गोष्टीमुळे समाज घडतो आहे. तर जितकं तुम्ही त्याला लांब साराल तितकीच ती गोष्ट चुकीच्या पद्धतीने समाजासमोर येणार आहे आणि तेच आत्तापर्यंत होत आलं आहे. तर मला असं वाटतं की तो अवेअरनेस नाही मला म्हणायचं, पण कुठेतरी आताचे बालक आहेत तर त्यांच्या मनातले अनेक गोष्टी, अनेक गैरसमज असतील ते दूर व्हायला, किंवा जे पालक आहेत त्यांना आपण बालकांशी आपल्या कसं बोलायचं, कसा संवाद साधायचा. तर मला असं वाटतं या सगळ्यातला महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संवाद. आणि तो पालकांनी बालकांशी साधावा किंवा बालकांनी पालकांशी साधावा किंवा एखाद्या चित्रपट निर्मात्याने एखाद्या लेखकाने तो प्रेक्षकांशी साधावा. संवाद ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जो या चित्रपटातनं साधण्याचा प्रयत्न केला. खाल्लं ना शेण. शेण काय खायची गोष्ट आहे? हात पण नाहीये शेण खाणं. शेण खाणं म्हणजे काय हे शोधायचं. शेण खाणे म्हणजे नक्की काय रे विषय? डिचाईचा बेंजो ना सगळ्यांच्या मनात वाजत असतो. जो मनातल्या मनात त्याच्यावर नाचतो ना तो सभ्य, आणि ज्याचा बाहेर ऐकू येतो ना तो असभ्य. सई, आता नुकतंच सगळ्यांनी तुला नो एंट्री मधनं तुझं एक वेगळं लुक सगळ्यांनी पाहिलं, ग्लॅमरस हॉट लुक सईचं आम्हाला दिसलं. पण आता बीपी मध्ये सई काय करते असा सगळ्यांना प्रश्न पडला. बीपी मध्ये माझं नेहा ताई नावाचं कॅरेक्टर आहे. आणि जसं अमृता खूप छान प्रकारे म्हणाली की काही आपल्यामध्ये भावना असतात त्यांच्याशी आपल्याला मैत्री करणं खूप अवघड असतं. त्यामध्ये राग आला, लोभ आली, जेलसी आली, ह्या सगळ्या नेगेटिव्ह एनर्जीज क्रिएट करणाऱ्या ज्या भावना आहेत त्याच्याशी आपण मैत्री केल्यानंतरच आपलं आयुष्य बॅलन्स्ड होऊ शकतं. त्यातली ही एक भावना आहे. आणि ही
या भावनेची मैत्री झाल्याशिवाय पालक आणि मुलांमधला बॅलन्स्ड रिलेशनशिप आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हीच फिल्म म्हणजे मगाशी आमचे प्रोड्युसर खूप सुंदर प्रकारे म्हणाले की आपण नेहमी मुलांना यंगस्टर्सना इशारा किंवा संदेश देत असतो, तर हा सिनेमा पालकांसाठी आहे. त्यांना उपदेश, त्यांना मेसेज देणारा हा सिनेमा आहे, तर तो जरूर सगळ्यांनी पाहावा. आणि मला आता प्रश्न तुझा पुढचा मे बी असेल की तू बोल्ड फिल्म करणं असंच ठरवलंस का, तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या सिनेमाचा विषय बोल्ड आहे. आणि स्वतः अपिअरन्स वाईज बोल्ड असण्यापेक्षा तुम्ही इथून बोल्ड असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, जी मी आहे. आणि माझ्या पटीतले बहुतेक कलाकार ॲक्टर्स आहेत नसते तर ते अशा विषयाला हात घालायला तयार झाले नसते. आणि मला खूप आनंद होतो आहे की एक सोशल मेसेज देणारी आणि तो मेसेज किती खेळकर पद्धतीने देतोय अशी सांगणारी, भाषा करणारी ही फिल्म लवकरच आपल्या भेटीला येते आणि सगळ्यांनी ती पाहावी, एवढंच माझं म्हणणं आहे. आमची मुलं आमच्यापेक्षाही हुशार आहेत. तुमची मुलं तुमच्याही पेक्षा हुशार आहेत, हीच भीती आहे विद्यार्थी. ते पण आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ते सुबोध, जसं रवी म्हणाला की तुमच्या सगळ्यांचे रोल छोटे आहेत पण ते अत्यंत महत्त्वाचे रोल आहेत, तर तुमच्या दोघांच्या भूमिकेविषयी जाणायचं. मी एवढंच सांगेन की आता आम्ही दोघांकडे बघून आम्ही बालक नक्की वाटत नाही, त्यामुळे आम्ही बालक नाही आहोत, त्यामुळे नॅचरली आम्ही पालक आहोत. तर ते पालक कोणाचे आहोत, ते का आहोत, ह्या दोघांचं, या पालकांचं चित्रपटात काय काम आहे, तर ह्या सगळ्यांची उत्तरं हा चित्रपट बघितल्यानंतरच मिळतील. पण जरी छोटा असला तरी खूप इंटरेस्टिंग, मजेशीर, आणि ज्याला आपण म्हणतो की तू माझ्या जागी असतंस तर ते जागी असणं जे आहे ना तेच हे फिल्म आहे. त्या जागी असल्यानंतर काय घडतं हीच ही फिल्म आहे. प्रश्न विचारणं हा मुलांचा स्वभाव आहे हो. बाबा, मी एक प्रश्न विचारू? गोमूत्र प्यायला तर काय होतं? त्या क्षणी अशी फणकन कानफडत वाजवायची. खाल्लं ना शेण. बालक पालक, आई वडील आणि मुलगा मुलगी यांच्या नातेसंबंधांवर आहे. त्यांच्यामध्ये किती जवळीक आहे, किती प्रेम आहे, किती ओपन कन्व्हर्सेशन आहे. पण आत्ता जर आपण पाहिलं, पूर्वी घाबरत होते या विषयावर बोलायला किंवा ऑड वाटत असेल, पण आता प्रत्येक जण बिझी आहे, म्हणजे आई वडील सुद्धा आणि मुलं सुद्धा. तर त्यामुळे मग तो गॅप आत्ता बघायला मिळतोय. आणि कदाचित आई वडिलांची जागा मग ही मुलं मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करतात असं वाटतं. ऑफकोर्स येत. आता माझी दोन्ही मुलं खूप छोटी आहेत. मोठा आता 6 वर्षाचा आहे, धाकटा 1.5 वर्षाचा आहे. आणि आपल्या कोणाच्याच काळात, म्हणजे मी माझ्या असं म्हणत नाही, आपल्या कोणाच्याच काळात इतकं एक्सपोजर नव्हतं इतकं आत्ताच्या लहान मुलांच्या आयुष्यात आहे. म्हणजे वयाच्या पहिल्या दुसऱ्या वर्षी त्याला मोबाईल कसा हाताळावा, नेट कसं चालू करावं, कम्प्युटरवरती कसं साईट्स उघडाव्यात किंवा ह्या गोष्टी अत्यंत लहान मुलाला समजतात. आपल्याकडे साधारणपणे 10वी-12वीपर्यंत घरात TV सुद्धा नव्हता. त्यामुळे ते जे चॅनल्स किंवा एक्सपोजर या मुलांना खूप आहे. आणि या एक्सपोजरमुळे माहिती मिळते, ज्ञान नाही मिळत. त्यामुळे इन्फॉर्मेशन आणि त्यातलं ज्ञान याच्यात जो फरक आहे, हा मूलभूत फरकच मला असं वाटतं या मुलांना नाही आहे. आणि तो जसं तुम्ही त्या काळात आपण VHS किंवा लायब्ररी किंवा पुस्तकांवर अवलंबून असायचं, तर हे नेटवरती तू ओपन केलास की तुला ढिगाणी या सगळ्या साईट्स आहेत किंवा तू टेलिव्हिजनवरती सुद्धा तुला हे सगळं बघायला मिळतं. त्यामुळे धोका हा या मुलांच्या बाबतीत जास्त आहे असं मला वाटतं पूर्वीच्या लोकांपेक्षा सुद्धा. कारण पूर्वी धाकामुळे का होईना पण मुलं काही गोष्टी करायची नाही. आता धाक हा सुद्धा प्रकार खूप कमी झाला आहे. आता आई वडीलही मुलाला ओरडायला आणि त्याला मारायला घाबरतात आणि मुलं तर शहाणी असतातच फार. त्यामुळे आता हा चित्रपट बघून मला असं वाटतं की इतक्या करेक्ट वेळेला 2012 साली हा चित्रपट आला आहे की जेव्हा
आपल्यापेक्षा मुलं हुशार आहेत हे गृहीत धरून त्यांनी त्यांचं समजून घेऊन त्यातनं शिकावं ही वेळ आहे, पालकांनी समजून देण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे हा जसा पालकांसाठी आहे तसाच तो जास्त करून मुलांसाठी सुद्धा आहे की तुम्ही तुमचं शिका, कारण ते स्वतःला शिकवणारे आहेत सगळे, त्यामुळे तो त्यांच्यासाठी जास्त. थँक्यू सो मच. जितकी उत्सुकता आता तुम्हाला तिघांना आहे तितकीच उत्सुकता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आहे, कारण हा सिनेमा पडद्यावर पाहण्यासाठी. पण आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शो टाईममध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर शो टाईममध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नटरंग बालगंधर्व या 2 सिनेमानंतर पुन्हा एकदा तीच हिट जोडी म्हणजे अर्थातच महेश लिमये आणि रवी जाधव हे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत बालक पालक या सिनेमातून. तुमच्या दोघांचंही IBN लोकमतमध्ये स्वागत. रवी, तुझ्यापासून सुरुवात करते. नटरंग बालगंधर्व झाल्यानंतर असं वाटलं होतं की रवी कदाचित त्याच टाईपचे सिनेमे घेऊन येईल, पण अगदी वेगळ्या धाटणीचा सिनेमा BP, तर सगळ्यात आधी हा सिनेमा का करावा असं वाटलं? मला बेसिकली माझा मुलगा आता 13 वर्षाचा होतो आणि त्याने मला काही फनी प्रश्न विचारले, त्याची उत्तरं माझ्याकडे नव्हती. आणि मला आठवलं की मी ज्या लहान होतो शाळेमध्ये जेव्हा होतो 8वीला वगैरे, तेव्हा मला पण हे प्रश्न पडले होते आणि ह्याची उत्तरं कशी मिळवली होती मी. त्यामुळे हा विषय घरातच चालला होता आमच्या कुठेतरी. आणि त्याचवेळी अंबग आणि गणेशनी कथा ऐकवली आणि मीही कधी वेगळा विषय पाहत होतो आफ्टर बालगंधर्वानंतर, की जो वेगळा असेल त्याच्यामध्ये नॉन ॲक्टर्स आहेत ह्या फिल्ममध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीचं म्युझिकचा एक बाज आहे या फिल्ममध्ये. तर मी सुद्धा वेगळा विषय पाहत होतो आणि मला तो कुठेतरी ॲप्ट वाटला आणि वाटलं की आजचा सिनेमा आहे. म्हणजे नटरंग हा 1980 घडलेला सिनेमा होता. बालगंधर्व ही स्टोरी 1800 पासून ते 1950 पर्यंतची होती. कुठेतरी इच्छा होती आजचा एक सिनेमा करावा, आजच्या मुलांसाठी एक सिनेमा करावा, आजच्या तरुणांसाठी एक सिनेमा करावा. आणि ही कथा ॲप्ट वाटली आणि मग लास्ट ऑगस्ट-सप्टेंबरला ही जर्नी सुरू झाली आणि आज एक्झॅक्ट वर्ष होतं आहे. 1 वर्षामध्ये हा सिनेमा उभा राहिला. महेश, BP नॉर्मली सीडीज जेव्हा घ्यायला जातात तर BP बॅन असतात, पण तू BP शूट केली आहेस, ते पण ऑफिशियली. इट्स क्वाईट फनी. एक किस्सा म्हणजे आमच्या घरी एक कोणतरी आलेले आणि त्यांना ही वॉज क्युरियस की अच्छा यांनी दबंग केलं आहे, हिरोईन करतो आहे, आता फॅशन चालू आहे. आणि त्या दिवशी काहीतरी आपलं नाईट शूट होतं आणि मी शूट करून आलेलो आणि ते आले सकाळी आणि आई बोलत होती त्यांच्याशी, नाही आत्ताच तो BPच्या शूट करून आलो आहे आणि मी आतमध्ये अवश्य. सो इट वॉज क्वाईट फनी. फिल्ममध्ये सुद्धा तसेच बरेचसे इन्सिडेंट्स आहेत की तुम्ही फुल हसत असता. अंबर गणेशनी आउटस्टँडिंग लिहिली आहे आणि जेव्हा रवीने ती एकांकिका बघितली अँड व्हेन ही केम टू मी, अरे हा सब्जेक्ट आहे, म्हटलं रवी हे जरा वेगळं आहे, थोडं नाही करूया आपण. अँड दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. ॲक्च्युली त्याचा पहिले थॉट होता की त्याला ते 5D 70वर करायची होती, एवढी कॅन्डिड ठेवायची होती त्याला. पण आम्ही जेव्हा ती स्टोरी ऐकली, स्क्रीन प्ले जेव्हा चालू झाला, वेन वी स्टार्टेड बाउन्सिंग आयडियाज, तेव्हा कुठेतरी मला वाटत होतं की वी वॉन्ट डू जस्टिस इफ वी शूट सो असं म्हणजे एकदम छोटंसं युनिट आहे ते. पण जो तो थॉट होता की बाबा छोटं युनिट पाहिजे, बिकॉज ही 5 मुलं आहेत, त्याच्यातली 4 मुलं तर फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करत होती आणि मला त्यांच्याकरता आय वॉन्टेड टू कीप इट व्हेरी सिम्पल अँड इझी की बाबा जास्त लाईट लावले आहेत, त्यांच्या जवळ लाईट आहेत. समटाईम्स न्यू ॲक्टर्स दे गेट व्हेरी अनकम्फर्टेबल आणि द सब्जेक्ट एवढा डेलिकेट आहे ती मुलं जर का कम्फर्टेबल नसतील तर त्यांच्यातनं जे आम्हाला हवं होतं ते बाहेर नसतं आलं. त्यामुळे खूप सिम्पल वेने शूट केलं आहे. पण आम्ही दोघंही आर्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही त्या सिम्प्लिसिटीतसुद्धा आम्ही आर्ट बघतो नेहमी आणि इट इज डिफिकल्ट टू मेक सिम्पल थिंग्स, बट आम्ही ट्राय केलं. पण मग रितेश ॲज अ प्रोड्युसर म्हणून या सिनेमात कसा काय इन्व्हॉल्व झाला? आम्ही रितेश खूप क्लोज आहे, आमचा मित्र आहे आणि नटरंगपासून त्याला आमचं काम आवडतं आणि तो बऱ्याच चर्चा करतो आमच्याबरोबर. आणि जेव्हाही त्याने मला विचारलं की सध्या तू काय करतो, असं म्हटलं मी BP करतो. तर तो तिकडे फोनवरनं पडलाच तिकडे, काय करतोस काय, मला मी BP शूट करतो. साऊंड्स व्हेरी इंटरेस्टिंग, काय याची स्टोरी काय, मला तो मेल करशील का, यू वॉज शूटिंग हाऊसफुल 2. त्याला मी मेल केली आणि तो म्हणाला की सुपर आहे, खूप छान आहे म्हणून फिल्म, मी याच्या पाठवू शकतो का. म्हटलं लहान मुलांची स्टोरी आहे, 5 मुलं माझे हिरो आणि हिरोईन सगळी 5 मुलं आहेत.
थोडं नाही, आय विल कम ॲज अ प्रोड्युसर, आय विल कम इन डिफरंट वे. आणि उत्तम ठाकूर ज्यांनी फिल्म प्रोड्यूस केली आणि ज्याने मला फर्स्ट टाइम सपोर्ट केला या फिल्मला, ज्याच्यामुळे फिल्म फ्लोवर जाऊ शकली, त्याला मी सांगितले आहे, तो म्हणला की दादा खूप चांगली आयडिया, तो आला तर आपल्याला ही फिल्म जास्त जास्त लोकांमध्ये पोहोचवता येईल. आणि मग रितेशने फिल्म पाहिली आणि आमचे बेसिक जे सुरुवाती रचेस त्याने पाहिले, त्याचा इंटरेस्ट वाढत गेला आणि अशा पद्धतीने रितेश या फिल्मचा पार्ट झाला. आणि तो स्वतः खूप चांगला आर्किटेक्ट आहे, म्हणजे इंटरनॅशनल दर्जाचा आर्किटेक्ट आहे. तर त्याचा पण बारकावा किंवा आम्ही दोघे जे तुला पार्टचे आहोत तो सुद्धा आर्किटेक्ट आहे. तर एक ब्लेंड खूप छान झाला, एक ॲस्थेटिक व्हॅल्यूबद्दल, कलर स्कीमबद्दल असलेलं एक नॉलेज कुठेतरी एक ब्लेंड झालं आणि त्यामुळे एक खूप छान पद्धतीचं हे सिनेमा लोकांना पाहायला मिळेल. पण तुम्हाला दोघांना एक प्रश्न तर म्हणजे ही जी छोटी मुलं आहेत त्या मुलांकडनं असे वेगळे सीन्स करून घेणं, कारण पडद्यावर हे सीन जेव्हा प्रेक्षकांना दिसतील तर त्यातनं एक मेसेज पण जातोय. त्यांची पहिलीच फिल्म आहे, तर ॲज अ सिनेमॅटोग्राफर, ॲज अ डिरेक्टर म्हणून एक थोडं त्यावेळेला चॅलेंज होतं. नाही, ॲक्च्युली चॅलेंज खूप आधी स्क्रीनप्लेच्या वेळी होतं, की डायलॉग लिहिताना होतं की असे डायलॉग ती तावेवची कसरत होती. जरा बॅलन्स ह्या साईडला गेला तर वल्गर होऊ शकत होतं, जरा बॅलन्स ह्या साईडला गेला तर जस्टिफाय होऊ शकत नव्हतं ह्या पर्टिक्युलर टॉपिकला. त्यामुळे अंबर गणेशने खूप छान पद्धतीने ते हाताळलं आहे, तो बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. आणि नंतर झालं मुलांच्या पॅरेंट्सला आम्ही आधी एक्सप्लेन केलं दिस इज वॉट वी आर डुईंग, आणि त्यांना वाटलं की ह्याच्यात काहीच वल्गर नाही आहे फिल्ममध्ये, ह्यात काहीच नाही, इथं फुल गंमत आहे. आणि त्यांनी सपोर्ट केला आणि मग मुलांना एक्सप्लेन करणं खूप सोपं गेलं आम्हाला. आणि जी मुलांची तुम्ही जे पाहाल ना, तो जो अवे आहे तो खरंच हुशार आणि स्टुडियस आहे, तो भागे आहे तो खरंच बदमाश आहे, तो विशू आहे तो तसाच आहे, ते चिऊ अशीच इनोसंट आहे ना ती, आणि डॉली तशी स्पोर्टी आहे. तर ही जी कॅरेक्टर ह्या फिल्मचं जे त्यांची कॅरेक्टर, त्यांची मुळात असलेली त्यांचा स्वभाव हा एवढा मिळता झाला ना की त्यांनी ॲक्च्युली मग एन्जॉय केलं. मला वाटतं की महेशने ज्या पद्धतीने ठाणा शूट केलं आहे किंवा स्पेशली उपवनलेख परिसर शूट केलं आहे, नक्की उपवनलेखचे टुरिस्ट आता वाढणार आहेत. ठाणे कलेची नगरी आहे फायनली. पण रवी, या सिनेमामध्ये जसं रितेशचा हा पहिला सिनेमा आहे ॲज अ निर्माता म्हणून, तसंच विशाल शेखर सुद्धा एक संगीतकार म्हणून या सिनेमातनं पदार्पण करतात, मराठी सिनेमातनं. तर या सिनेमाच्या संगीताविषयी काय सांगशील? कारण सिनेमाचं संगीतच सिनेमाची कथा पुढे घेऊन जातं. त्यासाठी मला आणि महेशला कॉलेजच्या दिवसात जावं लागेल. कॉलेज दिवशी महेशचे थोडे लांब होते आणि आम्ही इंडिपेंडंट वॉकला दरवर्षी वॉकशोला जायचो. तिथे आम्ही त्यावेळी गन्स एंड रोझेस असेल, निर्वाणा असेल, पर्ल जॅम असेल, मेटॅलिका असेल, आम्ही हे भरपूर ऐकायचो. म्हणजे आज थोडा सांगून खरं वाटणार नाही, पण हे जेन्युअनली आम्ही रॉक खूप फॉलो करायचो, अजूनही फॉलो करतो. आणि विशालचा जो पेंटागॉन ग्रुप आहे त्याच्यामध्ये जो बेस गिटारिस्ट आहे की त्यातला जो लीड गिटारिस्ट आहे, हे सगळे जे स्टुडंट ते आमचे मित्र, आमच्या एका बॅचमधले. तर कुठेतरी ते एक कनेक्शन होतं. ते कनेक्शन आता ज्या विशालशी बोललो मी जेव्हा की आपल्याला हा सिनेमा करायचा आहे, आणि तो मुलांचा सिनेमा आहे, 13-14 वर्षाचा, 1985चा काळ आहे, पण तो आजच्या काळाला कसा अनुभव होईल. आणि दे डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. 2 गाणी, म्हणजे विशालने स्वतःचं गाणं विशालने गायलं आहे, शेखरचं गाणं शेखरने गायलं आहे, आणि शेखरचं सुदिंग मेलडी आणि विशालचा रॉक हे का त्यांनी अप्रतिम. आणि आत्ताच कोणती मला बोललं की हा जेन्युअनली ट्रू रॉक, खरा रॉक पहिल्यांदा मराठीमध्ये येईल. आणि तो मला आशा आहे की पुढच्या वर्षी सगळ्या कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये ज्या कॉलेजच्या मुलांचे रॉक स्वतःचे ग्रुप असतील नक्की हे गाणं परफॉर्म करतील, करूया कल्ला. पण मग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? सिनेमा ऑक्टोबरमध्ये प्लॅन चालला आहे. 5 तारखेला बिफ्तामध्ये याचा पहिला शो आहे सिंगापूरला, तिथे संपूर्ण मराठी इंडस्ट्री हा सिनेमा पाहिल. आणि त्यानंतर लगेच मला वाटतं विदिन 2-3 वीक ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याच्या आधी एक म्युझिक लॉन्च होईल आणि त्या फेस्टिवलच्या सीझनमध्ये हा एक वेगळा फेस्टिवल लोकांसाठी असेल. नक्की. थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.